श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय 6वा. जय 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 मंगलमूर्ती, सर्वत्र पसरली तुझी कीर्ती. कार्यारंभी तुला पूजिती, तिन्ही लोकी सर्वही. विघ्न विनाशक तुमचे नाव, तुम्हा पुढे नुरे विघ्ना व्हावं. आनंदाचे लाघव उमटते ठाई ठाई. मी आलो तुम्हासे शरण, द्यावे मजला अभयदान. तुमचे कार्य तुम्हीच करून पूर्णत्वाचे नेईजे. साष्टांग नमन पुन्हा एकदा, तुम्हास करीतो सिद्धिदाता. आणि नमितो माय शारदा, देवी भगवती विद्येची. कवित्व विद्या जेथून उगम पावली जन्म घेऊन, ती शारदा आनंदून देवो आशिष मजलागी. दे दे माते विद्या आम्हाते, दुसरे न काही मागणे तुते. वेदही गाती तुला भगवते, तू चित्तची जगदाची. तुझ्या कृपेविण काही प्रतिभा माझी फुलणार नाही. म्हणून ठेवली पायी डोई, फुलवी कृपा कमलाते. तुझ्या कृपा कमळातील मकरंद, सेवोत मुमुक्ष चच्वंद. आनंदे भरुनी जावो चित्त, सर्व काळ जगी त्यांचे. हे गजानन चरित्र लीलासार, भक्तांनी करावा स्वीकार. वाचन श्रवण भक्ती अपार, करावी गजानन सिद्धाची. आता वंदन दत्तात्रेया, अत्रिनंदन परमसदया. तुमची असो द्यावी माया, बालकावरी सर्व काळ. मी तर तुमचे आहे ताने, हाका मरितो दिनवाणे. तुमच्या आशीर्वादा कारणे, दीन सदा पायाशी. करुणी सद्गुरुस वंदन, कथितो आता पुढील कथन. श्रोतया द्यावे अनुसंधान, गजानन कथामृताते. स्वामी कृपे बंकटलालाचे, घर झाले पवित्र साचे. जसे देवघर देवाचे, तैसेची महत्व पावले. दिवसामागून सरती दिवस, पुढे आला अश्विन मास. बंकटलालाच्या शेतात कणसे, डवरली ती मक्याची. एके दिवशी महाराजांनी आमंत्रिले भक्ता लागोनी. चला सर्व जाऊ मिळून, कणसे खावया मक्याची. ठरल्याप्रमाणे आले सारे, कणसे खावया कारणे. अगट्या पेटला एकसरी, धूर झाला चहूकडे. गांधील माशांचे पोळ्यात, धूर शिरला तो बहुत. तेणेच माशा झाला संतप्त, धावून आल्या डसावया. माशा उठता चवताळून, मंडळी सर्व गेली पळून. महाराज मात्र राहिले बसून, ब्रह्मानंदी रंगलेले. महाराजांना डसल्या माशा, गांधी उठल्यात गेंद जशा. ती पाहून सद्गुरू अवस्था, कष्टी झाला बंकट तो. तो रडू लागला धाई धाई, म्हणे यास कारण मीच आई. आणिले आपणास भलत्या ठाई, ऐसा अभाग नीच मी. स्वामी रक्षणा बंकट येता, निजभक्ताच्या रक्षणा करता. आज्ञा करती जावे परता, महाराजाचे ती माशांना. मानून ती आज्ञाप्रमाण माशा परतल्या तेथून. बंकटलाले धरून चरण, क्षमा याचना ती मागे. हा त्याचा शोक पाहून, महाराज गेले गहीवरून. परोपकारी सांगती समजावून, परी समजूत पटेना. महाराज तेव्हा काय बोलले, बंकटा काही का तुला कळले. सोबती सर्व सुखाचे भले, संकटी जवळी न कोणी. अरे हा जगाचा आहे न्याय, सुखाची सर्व पाहती सोय. संकटी काढता घेती पाय, एका भगवंता वाचोनिया. संकटी कोणी नाही ताराया, याचा बोध चित्ता ठाया. ठेव सदैव आपुल्या, प्रत्येक कृतीमागे असे हेतू. काहीतरी जाण हे तू, कधीही मनी न धरी किंतु. आमच्या विचित्र वागण्याचा आम्ही बनलो वेडे पीर. लोभी जनांचा चुकवाया घोर, परंतु जे असे आमुचे पोर. त्यास ना सोडू आम्ही कदा. असे बदले बंकट आला, तोवर शेगावी टांगा आला. महाराजा समवेत घराला, मंडळी बैसली जाऊन. कणसाचे ते केवळ निमित्त, कळो आली शक्ती सामर्थ्य. योगियाची शक्ती श्रेष्ठ कशी असते ते सर्वांना. अनेक माशा अंगात डसल्या, रुतले काठी आणि चावल्या. तरी देहभान ना योग्याला, सिद्ध योगी गजानन. नकार दिला बंकटासी, नको बोलावू सोनारासी. तो काय काढेल काट्यासी, पहा आम्हीच काढतो. ऐसे म्हणून कुंभक प्रकार, करीती स्वामी सर्वांसमोर. कोंडीला आप येता बाहेर, काटे निघती ते सर्व. ऐसी ही करणी योगियाची, विचित्र पद्धती बोधाची. खूण ओळखा संतांची, आपली आपण साक्षीत्वे. ऐसेचे काही दिवस गेले, मग स्वामी अक्कोटी गेले. नरसिंगची संत भले, बंधूस भेटणे अचानक. कोतशा अली नामक संत, होऊन गेले विठ्ठल भक्त. त्याचे शतशिष्य प्रख्यात, होते नरसिंगजी थोरते. अकोट्या सनिध्य काननासी, ते राहत होते अहर्निशी. पर्णशाळा बांधून खाशी, वनांतरी सर्वदा. नरसिंग आणि गजानन, अपूर्व झाली भेटी जाण. जैसे हरिहराचे ऐक्य मिलन, राम भरत भेटती. नरसिंगासे स्वामी म्हणती, बरे तू प्रपंच राखिली मती. मी योगाभ्यासासाठी वेळ पांघरून फिरे. या योग साधनेत अनेक गोष्टी घडती अघटित. ते सामान्य जनांना ना कळत. योग तत्व श्रेष्ठ ते, उभय त्यांची होता भेटी. अनेक चर्चिल्या गेल्या गोष्टी, आनंद झाला नरसिंगाप्रती श्री गजानन भेटीचा. या दोन सिद्धांची वार्ता गुराख्याद्वारे कळता, अकोटा लोक धावले दर्शना करता, हार नारळ घेऊनी. हरिहराची ती भेट पाहण्या येती भक्त धावत. हे जाणून गजानन समर्थ सत्वर निघाले तेथून. योग्यासी नावडे तो संग, एकांताचा आवडे संग. एकांती भेटतो श्रीरंग, योगिया योग समाधीत. भेट घेऊनी भावाची, परतली स्वारी समर्थांची. इच्छा पुनर्भेटीची, जागता भेटीने सांगुनी.
हितगुज करुणीस बंधूच जवे. महाराज परतले शेगावे, वायूनेही नमावे ऐशा मनोमार्ग गती. शेगावचे जवळपास होते शिवर नामे ग्राम खास. तेथे एक पंडित राजस वज्रभूषण नावाचा. सवे घेऊन आपला शिष्यगण स्वामी करिता आले भ्रमण. वज्रभूषणा देण्या दर्शन ज्ञानभास्कर ते देथे. वज्रभूषण महाज्ञानी सूर्यभक्ती करी रात्रंदिनी. सूर्याचा अर्घ्य दिल्या वाचने पाणीही न घे मुखात. शिवर गावाजवळून चंद्रभागा नामे नदी छान. वाहत होती तेथे प्रतिदिन स्नान येई पंडित तो. पहाट समयी एके दिनी मंगल स्नान ते करुनी. अर्घ्य देता सूर्या लागोनी पाही तीराकडे सहजे. तो तेथे त्या वाळवंटी महाराजान भक्त भोवती. शतसूर्यासम अंगकांती तळपताना पाहुनी. तैसेच करी घेऊन जल आला स्वामींचे जवळ. वाहून या पदकमल धरिता झाला तेधवा. म्हणे भूलोकीच्या ज्ञानभास्करा कैसा आलास माझी या घरा. देव सोडून कैसा मंदिरा आला वाळवंटात. भावपूजा समर्थांची करीत असता भावे साची. आठवे नामे ती सूर्याची प्रतिसूर्य म्हणून या. भक्ती श्रद्धा अंतरीची सफल आस दर्शनाची. भेट ज्ञान भास्कराची तिमिर भेटून ती जाय. मनी झाला तो कृतकृत्य धावून घेई चरणतीर्थ. सफल झाला परमार्थ परमेश्वराचे भेटीने. पंडित द्यावया दर्शन महाराज आले धावून. त्याचे वेळी कृपा करून आशीर्वाद दिला प्रेम भरे. कर्ममार्ग तो सोडू नये विधी निरर्थक मानू नये. मात्र कर्मी अडकू नये बोध केला त्या भक्ता. ऐसा जो जो का भक्त कोणी भजे श्री समर्था लागोनी. त्यास दर्शन देती धावून दयागण महाराज. पुढे व्यंकटलालाचे घरातून गजानन जाती निघून. राहती मंदिरी जाऊन पुढील कार्याकारणाने. हा अध्याय जो पठण करील मनापासून किंवा ऐकेल चित्त देऊन चिंता त्यांची हरेल. निष्ठाभाव ठेवाला जितुका तितुका अनुभव देईल निका. न राहे जीविने काही धोका समर्थ कृपा होता ती. श्री गजानन महाराज भक्त विजय. षष्ठोध्याय समाप्त. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.